नमस्कार. आज आपण फायबर व प्रोटीन्सने भरपूर असलेला नाश्ता बनवूया. दिवसाची सुरुवातच अशा हेल्दी नाश्त्याने झाली तर पूर्ण दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक वाटेल. हा नाश्ता खाल्ला तर शरीराला आवश्यक असलेले सर्व घटक सहज मिळतात. अजून दुसरे खाण्याची गरजच उरत नाही. मुगाचे डोसे बनवण्यासाठी 1 कप हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे. ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. धुतलेल्या डाळीत पाणी घालूया. झाकण ठेवून 3 ते 4 तास भिजत घालूया. 4 तासानंतर डाळ छान भिजली आहे. मूग डाळ कमीत कमी 2 तास भिजत घालावी. ह्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकूया. त्यासाठी एका चाळणीत डाळ ओतूया. निथळून घेऊया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली मूग डाळ, अर्धा इंच आल्याचे तुकडे, लसूण 4 ते 5 पाकळ्या, हिरवी मिरची 1, मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, धने 1 मोठा चमचा, जिरे 1 छोटा चमचा, 1 मोठा चमचा पाणी बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने बारीक वाटून घेतले आहे. ही डाळ वाटताना पाणी कमीच घालावे. त्यामुळे मिश्रण जास्त पातळ होणार नाही. मिश्रण एका बोलमध्ये काढून घेतले आहे. ह्यात भाज्या घालूया. बारीक कापलेला कांदा, बारीक कापलेली सिमला मिरची, किसलेले गाजर, पनीर कुस्करून घालूया. भाज्यांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. बारीक कापलेला टोमॅटो, कोथिंबीर ही स्वच्छ धुवून बारीक कापली आहे. हळद अर्धा छोटा चमचा, हिंग पाव छोटा चमचा, चवीनुसार मीठ. मिक्स करूया. मुगाची डाळ व भाज्यांमुळे ह्या नाश्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स व फायबर्स आहेत. हे मिक्स झाले आहे. पीठ थोडे घट्ट वाटत आहे. त्यामुळे ह्यात थोडे पाणी घालून पुन्हा मिक्स करूया. आता मुगाच्या डोश्याबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर 1 कप, हिरवी मिरची 2, आल्याचे तुकडे अर्धा इंच, फुटाण्याची डाळ 1 मोठा चमचा, लसणाच्या 2-3 पाकळ्या, अर्ध्या लिंबाचा रस, अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर. ह्याने चटणीला टेस्ट छान येते. त्यामुळे भाजलेल्या जिऱ्याची पावडर नक्की घाला. काळं मीठ पाव छोटा चमचा, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे पाणी. वाटून घेऊया. ही हिरवी चटणी मुगाच्या डोस्याबरोबर खायला खूप छान लागते. ही चटपटीत झाली आहे. रंगही खूप छान आला आहे. हिरवी चटणी तयार आहे. आता मिश्रणात 1 छोटा चमचा इनो घालूया. मिक्स करूया. इनोमुळे मिश्रण हलके झाले आहे. ह्यामुळे डोसे मऊसूत होतात. हे जास्त वेळ मिक्स करू नये. आता एका नॉनस्टिक तव्यावर तेल गरम करूया. गरम तेलात मक्याचे दाणे थोडेसे भाजून घेऊया. भाजलेले मक्याचे दाणे काढून घेऊया. आता ह्यावर 1 चमचा मिश्रण ओतूया. हे चमच्याने पसरूया. गॅसची फ्लेम लो आहे. हे मुलांच्या टिफिनला देऊ शकता. टेस्टी असल्यामुळे मुलेही आवडीने खातील. ह्यावर 2 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 2 मिनिटांनंतर वरची बाजू सुकली आहे. वरून थोडेसे तेल लावूया. दुसऱ्या बाजूने उलटूया. दोन्ही बाजूंनी
खमंग व खरपूस भाजून घेऊया. हे खमंग व मऊसूत भाजले आहे. खूप छान दिसत आहे. हे मुगाचे डोसे हिरवी चटणी, नारळाची चटणी, चिंचेची चटणी, दही किंवा केचप सॉसबरोबर खाऊ शकता. इनोमुळे खूपच सॉफ्ट झाले आहेत. हा असा चटपटीत नाश्ता आठवड्यातून 2-3 वेळेस नक्की बनवा. तयार आहे मुगाचे मऊसूत डोसे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.